और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजाओ, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजाओ, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजाओ, स्वर्गांच्यावरती प्रभू तुझी लाजाओ, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर, तुझी महिमा हो सर्व पृथ्वीवर. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपल्या सर्वांचं स्वागत आहे क्राइस्ट एम्बेसी इंडियातर्फे आमच्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. जिथे कुठे आपण आहात तिथे आपण हात उंचवू शकतो आणि आपण प्रार्थना करणार आहोत. तर आपल्या सर्वांची आत्मा तयार करा आणि हात उंचून सगळे प्रार्थना करा. रोज शेकेर पोतोरी बाला बाला हांत ओ शेराला ला बशा खातेरा बांधते ओरी कारा बशा हातेरे पोतेरे बला बशा हांत ओ तीरा बला बहांते ओ राजे गिरे पोतरी कला बांध गोंदा राशा खारे गोंदे तुझे गिरे पोतरा कीरा बारा बारा बशोतरे ते बहांते के तेरा बशा खर्रा बांधो ओरी हांते के तेरा बकरा बोशोत्र गोंते के तेरा बांधो गोंतरी तेरा बला बशा हतरा हांते. धन्यवाद बेटा परमेश्वर, या महिन्यासाठी बेटा परमेश्वर, जे बदलावचा महिना बेटा परमेश्वर. आम्ही सगळे प्रार्थना करतो बेटा परमेश्वर, आमच्या जीवनात सगळे ते बदलाव बघण्यासाठी बेटा परमेश्वर. आम्ही त्या आमच्या सर्व जिथे कुठे आमच्या आयुष्यात बेटा परमेश्वर, आमच्या जीवनात बेटा परमेश्वर जिथे कुठे बदलावाची गरज आहे बेटा परमेश्वर, तुझ्या नावाने आम्ही ते बदलाव आणतो येशूच्या नावात. रेशेखेर बोंदे आमच्या देशात ते बदलाव आणतो. राशेखेर बोंदे गेली बला बादशा खर्रा बांधते. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद बेटा परमेश्वर. ही प्रार्थना येशूच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करतो आणि आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करतो की परमेश्वर आमचे जे लीडर्स आहेत त्यांचे मूर्खपणे आणि
कपटापासून शहाणपणे आणि सत्याकडे ते वळवित आहेत. हा आमचा बदलावाचा महिना आहे. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ते करण्यास सक्षम आहे. आपण वचन बघणार आहोत नीतिसूत्र याचा 21वा अध्याय आणि पहिला वचन. वचन म्हणते, राजाचे मन परमेश्वराच्या हातात नद्याच्या पाण्यासारखं आहे, त्याला हवे तेथे वळवते. हालेलुया. प्रार्थना करा, प्रार्थना आणि मध्यस्थी करा. विशेषतः भारत आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रार्थना करा की परमेश्वर त्यांचे हृदय मूर्खपणे आणि कपाटापासून शहाणपणे आणि सत्याकडे वळवते. जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ते करण्यास आपण सक्षम आहोत. हालेलुया. असे जाहीर करा की ते आपल्या देशाबद्दल देवाच्या अजेंड्याच्या पूर्तता करण्यासाठी नेहमीच देवाच्या शहाणपणे आणि प्रेमाने कार्य करीत आहेत आणि पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केलेले जात आहात. प्रार्थना करा आणि धैर्याने घोषणा करा की डीप स्टेटच्या दबावामुळेही ते त्यांच्या अजेंड्यापुढे झुकणार नाहीत. हालेलुया. परंतु ते सचोटीसाठी उभे राहतील आणि राज्य नसलेल्या लोकांच्या विरोधात बोलतील. हालेलुया. राबाशा खतरा. तर आपण प्रार्थना करत, हे सगळे घोषणा करत आपले हात उंचवा आणि अन्य भाषेत प्रार्थना करा. रोशा हातेरा बालीला बांधो ओरा जेगेरे बोतारी कला तरा बांधे ओरा जेगेरे बोतीगा नगरा बशा खर बोशा हातेरा हाकरा बाशो होतीरा हांता ओरा बाजे देरे बोरा करिंदरा अगर क्षेत्र बोलो बोशा हातेरे रे रे बोसा खातीरा बांधे ओरा जेगले तेरे बालीगरा बांधो गोंदरा शाखातीला बातारा बाशो तेरे हेंते ओरी बागारा बांधा. घोषणा करा, प्रार्थना करा आपल्या लीडर्ससाठी, आपल्या नेत्यांसाठी, रोशा तरफ आपल्या देशासाठी, विश्वच्या सगळ्या देशासाठी. रो बोशा हांती इतर बाला बाशो खरो बोंदे गेंदे रे बाशा खाते राहते ओ राबा साका राबा शोतिलिंदा राबा शोकरो बोंदे. प्रार्थना करा ते परमेश्वराच्या दैवी बुद्धीत चालत आहे. रोशे हे ते रिबाला बाशोत्र बोंदे शहाणपणाने वागते रेखा राबा शोहोतरा बांधते. शैतानाच्या कुठल्या युक्तीत, कुठल्या अजेंड्यामध्ये जे परमेश्वराचे खिलाफ आहे त्याच्यात ते हमी भरत नाही. राशो खोरा बांधते की दराबाला बाशोकरो बोशा हानते ओ राजे गेरे बोतरी कला बांधते की दराबाला बांधो कोतरा बाशा खाते रेहेंते. ते परमेश्वराच्या ज्ञानात चालत आहे. रेशे हेंते ओ रिगा साकारा बातरो बोशा हानतो ओ रिगा ला बाला बाला बाशो होंते इदरा बाला हा शेते रेहेंते ओ रा कराशा तरा बाली दरा हानते ओ रा बोंदे इदरा मामांदा गोदरा बाशा तरो बोशा तेरे गेरे रे बोशा हांती री बाला बाशा तरा बकरा बाशो होते रे 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 बांधे ओ रिगा ला बाशा हातीरा बाकरो बोशा हातीरा बांधो. धन्यवाद करा पिता परमेश्वर. हा बदलावाचा महिना आहे. घोषणा करा बदलावासाठी. ओ रिका राशे तेरा बांधे एका इलाला बांधो. कुठली वॅक्सिनेशनची योजना आपल्या देशात, आपल्या विश्वात आपल्या लोकांमध्ये कुठेही ते फैलत नाही. राशे तेरे बोला बांधो उतीरा वाला बाशोको तरी कुठली हमी भरत नाहीये. शैतानाचे कुठली युक्ती ते चालत नाहीये. रो बोंदे गिदरा वाला बाशा तेरा बाशो होंते ओ रिगा रा बाशा तेरा वाला बोंदे गेंदे रेखे रा बाशो तीरा वाला बाशा हांता ओ रिगे जे देरा बांधो ओ रिगाला बाशा तेरा हातरो बोंदे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. आम्ही आमच्या जीवनात पिता परमेश्वर ते बदलाव बघतोय येशूच्या नावात. आमच्या देशात ते बदलाव आम्ही बघतोय येशूच्या नावात. रेखे राशे ते राहानते परमेश्वराच्या बुद्धी ते चालत ते रिका राहानते. यसो पिता परमेश्वर ते सक्षम आहे. पिता परमेश्वर सही निर्णय घेण्यासाठी राशे हेंते ओ रिगा साला बांधते. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. हालेलुया हालेलुया. ही प्रार्थना आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करत आहोत आणि आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करणार आहोत. आम्ही भारत आणि भारतातील प्रत्येक राज्यात सक्तीने लसीकरणाविरुद्ध प्रार्थना करीत आहोत. आपण वचन बघणार आहोत. स्तोत्र संहिता याचा 22वा अध्याय 27 ते 28वा वचन. AMPC वचन म्हणते, आणि संपूर्ण पृथ्वी परमेश्वराची आठवण ठेवेल आणि परमेश्वराकडे वळेल आणि जगातील सर्व लोक देवापुढे नमन करून त्याची उपासना करतील. हालेलुया. कारण राज्य आणि सिंहासन हे प्रभू आणि तो प्रभूचा आहे आणि तो देशावर राज्य करीतो. हालेलुया. आम्ही जबरदस्तीचे लसीकरणाविरुद्ध, राज्य आणि देशामधील लॉकडाऊन विरुद्ध आणि डीप स्टेटच्या कल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा सर्व योजनांना विरोधात प्रार्थना करत आहोत. रेशेखेतरा बांधो. ख्रिस्ताविरुद्धची वेळ अद्याप सुरू झालेली नाही आहे. घोषित करा, परंतु स्वार्थ
मोकळेपणाने सुरूच राहील आणि स्वार्थेचा उपदेश आणि शिक्षणाद्वारे बरेच लोक परमेश्वराला ओळखतील. महाराष्ट्रात, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशात, सर्वकडे देशात येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. तर आपण प्रार्थना करत आम्ही प्रार्थना करू. अन्य भाषेत आपले हात उंचवा आणि घोषणा करा. राशे तेरे बेंदे ओ रिजे देला बशो तेरा खाली तेरा बांधे ओ रापोशा खातेरा बाला बोंदे. परमेश्वर आम्ही तुझ्या बुद्धीने पिता परमेश्वर तुझ्या वचनाद्वारे पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो. पिता परमेश्वर आमच्या देशात पिता परमेश्वर, बिहारमध्ये पिता परमेश्वर, उत्तर प्रदेशमध्ये पिता परमेश्वर, मुंबईत, महाराष्ट्रात पिता परमेश्वर, पुण्यात पिता परमेश्वर ओ राबाशा खाले तेरा बांधे. बिहार पिता परमेश्वर ओ रे जेगे तेरा बांधे. गुजरात पिता परमेश्वर, जिथे कुठे पिता परमेश्वर आमच्या कुठल्याही विश्वाच्या कुठल्याही कोण्यात पिता परमेश्वर लॉकडाऊन पुढे वाढणार नाही येशूच्या नावात. रिशेहेंते आम्ही त्याच्या विरोधात पिता परमेश्वर तुझ्याकडे पिता परमेश्वर प्रार्थना करतो. लसीकरणाची पिता परमेश्वर जी योजना पिता परमेश्वर गव्हर्नमेंटने सुरू केली पिता परमेश्वर आम्ही त्याच्या विरोधात प्रार्थना करतो येशूच्या नावात. आम्ही त्या सगळ्या योजना पिता परमेश्वर नष्टाभूत करतो येशूच्या नावात. रिशेहेंते ओ राबाशा खाला तेरा बांधतो ओ रिजेगे बांध की तरह बांधो उंदरा शाखा तरा बांधे ओला बाशा तेरे तेरे बो शिखरा हांत का तेरा बाशे हेंते. येशूच्या नावात पिता परमेश्वर आम्ही ते बदलाव घोषित करतो. रिशा हांते ओ क्षेत्राची कुठली युक्ती आमच्या देशात आमच्या जीवनात पिता परमेश्वर कार्य करणार नाही. राशेते लहानती ओ रिबो शाखाला तरा बांधतो ओ रिजेगे ते बांध गेंदर बाशो को तरा बातेरा बाला बाहांते. प्रत्येक जीवनात पिता परमेश्वर आम्ही तुझ्या बदलावाची घोषणा करते. ते तुझ्या देव्या बुद्धीमध्ये पिता परमेश्वर वाढते. तुझ्या वचनाबद्दल पिता परमेश्वर जागृत आहे येशूच्या नावात. रेशेहेंते यस पिता परमेश्वर तुझ्या वचनाची आपल्या जीवनात पिता परमेश्वर कार्यान्वित करण्यात पिता परमेश्वर ते समर्थ येशूच्या नावात. ओ राशेले तेरे बांधे ओ रिकराबा शोहोतुरो बोंते ओ रिकाराशा शैतानची कुठली युक्ती आमच्या आयुष्यात आमच्या देशात पिता परमेश्वर चालणार नाही येशूच्या नावात. आम्ही त्या सगळ्या शैतानची युक्तीला पिता परमेश्वर त्याच्या कार्याला पिता परमेश्वर त्याच्या निर्णयाला पिता परमेश्वर आम्ही तुझ्या नावाने पिता परमेश्वर नाही बोलतो येशूच्या नावात. ओ रे शेल्या बांधगी दरा बाशो बोतोरा बाहांते ओ रिजे गिरे बोतरा बाशा खाला बांधो ओ रिशाला हाते राहा का रिशा हाते राहांते ओ रे बेजेगे दोरी बाला बाबांधो बोंदरा शाखा तरा बांधते. पिता परमेश्वर धन्यवाद तुझ्या नावाला. हो पिता परमेश्वर सगळे मुख पिता परमेश्वर हर एक पिता परमेश्वर सगळ्यांच्या पिता परमेश्वर मुखात फक्त तुझ्या नावाची घोषणा होतील. होय पिता परमेश्वर सगळे पिता परमेश्वर सगळ्या जातीचे पिता परमेश्वर हर एक पिता परमेश्वर कुठे तुझ्या समोर टिकतील पिता परमेश्वर. रोला पाहानते तुझं राज्य पिता परमेश्वर तेजीने वाढत येशूच्या नावात. रिशा हातेरा बांधो ओ रिका राबा हातेरा बाली तर बांधे. ओ धन्यवाद पिता परमेश्वर ओ राबा सीतर बोंदे. ही प्रार्थना पिता परमेश्वर आम्ही येशूच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया हालेलुया. तर आता ही सुंदरची वेळ आहे परमेश्वराच्या स्तुतीची आराधनेची. तर आपण आपल्या क्वायर टीमला आमंत्रित करू. मार्ग आहे तुझं सत्य आहे. स्माईल तुझं जीवन नाही माझ्या प्रभू. तुझं मार्ग आहे तुझं सत्य आहे तुझं जीवन नाही माझ्या प्रभू. सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू. तुझं ज्योती आहे
तूच ज्योती आहे जीवनची भाकर तू. जीवनची भाकर तू. माझ्या सोबती माझा सोबती माझा प्रभू. माझा प्रभू तूच ज्योती आहे तूच ज्योती आहे जीवनची भाकर तू. जीवनची भाकर तू माझा सोबती माझा सोबती माझा प्रभू सजदा करू. सजदा करू सजदा हात बाहेर वैदा. सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू माझी आवड तू. माझी आवड तू माझी इच्छा तू. माझी इच्छा तू माझा धैर्य आहे. माझा धैर्य माझा प्रभू माझी आवड तू. माझी आवड तू माझी माझी इच्छा. इच्छा तू माझा धैर्य माझा प्रभू सजदा करू. सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा सजदा करू 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 येशू तूच आहे. येशू तूच आहे तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय कोणी नाही. कोणी नाही येशू तूच आहे तूच आहे तुझ्याशिवाय तुझ्याशिवाय कोणी नाही येशू तूच आहे तुझ्याशिवाय कोणी नाही सजदा करू सजदा करू सजदा करू स्माईल. सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा करू सजदा हालेलुया. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकतेचे संग्रह तुम्हाला तयार करते दिवसासाठी व दिवसाला तयार करते तुमच्यासाठी. आजचा विषय आहे आपली शब्दाची शस्त्रे. हालेलुया. वचन घेतले आहे, त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 12-13 वचन लिहिले आहे. वरील शास्त्रवचनातून आपण पाहतो की
केवळ 2च गटाचे लोक असतात, जे अंधकाराच्या सामर्थ्याखाली आहेत आणि ते जे देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्याखाली आहेत. जोपर्यंत तुमचा नव्यान जन्म होत नाही आणि तुमची बदली हस्तांतरण देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात होत नाही, तुम्ही अंधकाराच्या सामर्थ्याखालीच राहता आणि सैतान तुमच्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टीचा देव होतो. हालेलुया. आठवा की येशूने त्याला अटक करायला जे यहुदी आले होते त्यांना म्हणाला, तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करू इच्छिता. योहान 8 अध्याय 44 वचन लिहिले आहे. याच कारणामुळे पुष्कळ वेळा आपण राष्ट्रांच्या नेत्यांना आणि राज्यकर्त्यांना अंधकाराच्या संतांनी प्रभावित आणि नियंत्रित झालेले पाहतो. जेव्हा असे नेते दृष्ट निर्णय निकाल घेतात आणि दडपशाहीची धोरणे बजावतात, हे यामुळे असते कारण ते दृष्ट बळांनी प्रभावित केले जात असतात. म्हणूनच तर आपण नेत्यांसाठी प्रार्थना करतो, म्हणजे अंधकाराच्या बळांनी प्रभावित होण्याऐवजी ते देवाच्या आत्म्याने प्रभावित होतील. हालेलुया. बायबल म्हणते, तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी, राजाकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी. 1 तिमोथेया याचा 2 अध्याय 1-2 वचन लिहिले आहे. मग 2 कोरिन्थिकरास पत्र 10 अध्याय 4 म्हणते, कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. हालेलुया. युद्ध हा शब्द स्ट्रॅटेजिया ग्रीक आहे आणि तो आपल्याला सांगत आहे की आपण रणनीतीकरणाच्या कार्यालयामध्ये आहोत. पवित्र आत्म्यामध्ये एका लष्करी मोहीमचे पुढारीपण करत प्रार्थनेमध्ये जेव्हा आपण शब्द बोलतो, देवाचे देवदूत आणि देवाचा आत्मा ते शब्द घेतात आणि त्यांना सशस्त्र करतात. हेच तर त्यांना गड किल्ले खाली खेचण्यास बलवान करतात. म्हणून एक ख्रिस्ती या नात्याने तुमच्यावर असलेल्या जबाबदारीची तीव्रता ओळखा. राष्ट्राच्या नेत्यांसाठी मध्यस्थी करणे, वेळोवेळी तुमच्या देशातील नेत्यांसाठी आत्म्यामध्ये आवेशाने प्रार्थना करा. अधिकार वाणीच्या शब्दांनी अंधकाराच्या बळांना त्यांना नेत्यांना प्रभावित करण्यापासून फटकारून रोखा आणि घोषित करा की प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची हृदय प्रभूकडे वळलेली आहेत. देवाच्या ज्ञानाने आणि नीतिमत्वाने प्रभावित होण्याकरिता हेच आपण राष्ट्रांच्या नेत्यांसाठी करायला हवे आहे. देवाच्या वचनाच्या अनुषंगाने आपण त्याच्यासाठी प्रार्थना करायलाच हवी. हालेलुया. हालेलुया. या प्रार्थनाला तुम्ही माझ्यानंतर बोलू शकता. प्रिय पित्या, ज्या कल्पना मनुष्याच्या मनामध्ये रुजवण्यात आल्या आहेत आणि जे सिद्धांत त्यांनी जीवनामध्ये स्वीकारलेले आहेत, ज्यांनी सिद्धांतांनी त्यांना त्यांच्यासाठी असलेल्या तुमच्या स्वप्नाच्या आणि नियतीच्या दिशेने येण्यापासून अडवले आहे, असे गडच्या गड किल्ले खाली खेचण्यासाठी तुझ्या बळाने आम्हाला संपन्न करण्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मी घोषित करतो की जगातील राष्ट्रांच्या नेत्यावरील आणि राज्यकर्त्यावरील सैतानाचा प्रभाव तुटला आहे. आज त्यांच्या जीवनामध्ये तुझा प्रकाश तेजाने चमकेतो. येशूच्या नावात आमीन. हालेलुया. तर ही वेळ आहे साक्षीची. मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद देती हूँ. मेरा नाम आराधना नीलेश ओगले है. मैं थाने चर्च से हूँ. मेरी गवाही ये है, पहले मैं मसीह थी. मैं पहला चर्च में जाती थी. मैं अभी परमेश्वर के स्पर्श महसूस नहीं किया था, बट जैसे ही पास्टर आइजैक को सुनने लगी, वचन पर चलने लगी, तब पास्टर आइजैक प्रेयर कर रहे थे, तब मुझे परमेश्वर का स्पर्श हुआ. मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ कि मुझे परमेश्वर ने स्पर्श किया.
मैं धन्यवाद देती हूँ पास्टर आइजैक का, जिन्होंने ऑनलाइन चर्च चालू किया। धन्यवाद, जिसकी वजह से मेरा ग्रोथ हुआ, वचन की समझ मिली। धन्यवाद, प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ। आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास. आमचे हात उंचविणे, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. आमचे हात उंचविले, ही आहे भेट तुझला. अन आम्ही स्तुती व प्रशंसा करीतो. योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे, योग्य आहे, योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास योग्य आहे. हातांच्या आमच्या उंचविण्यास. रुंदले राले शाती अलगदायली लींद्राला शाई लरलगा बांधे लोंत्रले शाकी दरला रे राली रींद्राला रली रलगा बांधले रली अलबादी रांद्रलांग्रगबांशो तेले के दीग्रागा रले बा रींद्रले शेतेले री लगा बांद्रले रलगा बा रांद्रला शाई 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 अलगा बा आत्रला जले शती लरा 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 लरा. ओ लॉर्ड, वी वर्शिप यू. आम्ही तुझी आराधना करतो देवा, आम्ही तुझी आराधना करतो. तुझ्या नावाला उंच उचलतो, तुझ्या नावाला उंच उचलतो. तुझ्यासारखा कोणी नाही परमेश्वरा. धन्यवाद
धन्यवाद शक्ती आणि सामर्थ्य देण्यासाठी. धन्यवाद तुला ओळखण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद देवा या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, त्या गोष्टीला तुझ्या वचनाने शिकण्यासाठी आणि पुढे वाढण्यासाठी देवा. आणि आम्ही बोलतो परमेश्वरा, आमचा आत्मा आमचे हृदय उघडे आहे तुझ्या वचनाला ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. धन्यवाद देतो प्रभू. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो. आमेन. बसू शकतो आपण. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला हाय देऊ शकता, बोलू शकता. स्वागत आहे तुमच्या चर्चमध्ये, स्वागत आहे तुमचे नवीन शहरामध्ये. हालेलुया. परत एकदा टाळ्या वाजू शकता जोरात येशू ख्रिस्तासाठी. हालेलुया. तुम्हाला माहित आहे, काम करणे आणि समजून काम करणे ह्या दोघांमध्ये अंतर आहे. जेव्हा तुम्ही त्या कामाच्या उद्देशाला ओळखता, ते काम करणं तुमच्यासाठी सोपे होते. प्रेज द लॉर्ड. जगातील सर्वात मोठा 200 पुस्तकं विकत घेऊन वाटणार आहे. प्रॉब्लेम हा नाही की पैसा नाही आहे. प्रॉब्लेम हा नाही की माझा, तुम्ही बघाल आपल्या आतमध्ये मुलगा जेलमध्ये आहे. या आजार हे मोठे संकट नाही जगातील. तर जगातील सर्वात मोठे संकट आहे की लोकांना त्यांच्या उद्देशाची समज आहे का. खूप महत्त्वाचे आहे. खूप सारे लोक जगत आहेत, पण जगण्याचा उद्देश त्यांना माहीत नाही. और हे जीवनातील सर्वात मोठी स्ट्रॅटेजी आहे. जीवन जगले बिना उद्देश समजता. learn to think deeper, or I should say learn to think spiritual. जीवनात आत्मिक गोष्टींविषयी विचार करणे सुरू करा. छोट्या गोष्टींना सोडून मोठ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. पण खूपदा लोकांना वाटते, अरे मुलांसाठी, मी मोठ्या गोष्टींसाठी नाही, मी लहान गोष्टीतच माझे काम करेल. पण जेव्हा तुम्ही मोठ्याला समजाल तर छोटा पण त्यामध्येच येईल. प्रेज द लॉर्ड. कारण लहान हे मोठ्यामध्ये आहे. जितकी मेहनत तुम्ही लहानाला समजायला लागेल, कदाचित तेवढीच मेहनत त्या मोठ्याला पण समजायला लागेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. पण फायदा हे होईल की आणि करुणा सदा आमच्या जीवनात. जर मोठा भेटेल तर छोटा पण त्यातच येईल. प्रेज द लॉर्ड. तर Hallelujah. Hallelujah. So today we are starting a series. आज आपण एक सिरीज सुरू करणार आहोत. सिरीजचा टायटल आहे चर्च मिशन आणि चर्च उद्देश. चर्च मिशन आणि चर्च उद्देश. चर्चला जाणेच पुरेसे नाही. चर्च का मिशन, चर्च मिशन आणि चर्च उद्देश लक्षात असणे खूप गरजेचे आहे. ज्याला उद्देश नाही माहीत तो कायम त्याचा नोकर असेल. त्याला उद्देश माहीत आहे. रूल आहे जीवनातला. जर तुम्हाला जीवनात पुढे वाढायचं आहे, जे की तुम्हाला वाढायचं आहे, मला माहिती आहे तुम्हाला वाढायचं आहे, म्हणून तुम्ही स्वतःचे चादर उशी सोडून इकडे आलात. प्रेज द लॉर्ड. यासाठीच आलेत ना तुम्ही. पाठी जायला तर आले नाहीत माझं ऐकायला. तुम्हाला माहिती आहे नाही, काहीतरी बुद्धी भेटेल, काहीतरी मी पुढे वाढेल.
हेच कारण होतं की रविवारच्या दिवशी तुम्ही उठला, आंघोळ वगैरे करून इकडं आला. काही तर अजून सकाळच साजरा करत आहे नाही. आता लोक कुठं आहेत अजून, ते चादरीतच आहे कारण आज रविवार आहे, ते साजरा करत आहेत रविवार. मी आणि तुम्ही रविवारच्या दिवशी पण इकडे आलो आपण. चांगले आहे, हे चांगले आहे, पण ह्यापेक्षा अजून चांगले होऊ शकते. हे चांगले आहे पण अजून उत्तम होऊ शकते. पण आता आपण बघू चर्चचं मिशन आणि चर्चचा उद्देश. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात ठेवा, जर तुम्हाला उद्देश समजेल तुम्ही काय होणार, मालिक. ऑलरेडी तुम्ही मालिक होणार. जगात 3 प्रकारचे व्यक्ती असतात, जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात. सारे लोग इस तीन कैटेगरी में आ जाएंगे. एक असतात की ज्यांना माहिती आहे काय काम करायचं आहे. एक त्या असतात ज्यांना माहिती आहे कसं काम करायचं आहे. आणि तिसरे असतात ज्यांना माहिती आहे काम का करायचं आहे. प्रेज लॉर्ड. किती प्रकारचे लोक. पहिले कुठले, जे काम. दुसरे कुठले, जे काम कसे करायचे आहे. जसं तुम्ही एका कंपनीमध्ये जाल, तुम्हाला 3 प्रकारचे व्यक्ती भेटतील, लोक भेटतील. एक असतो जे झाडू मारतो या मशीन चालवतो. जेव्हा तो गेला त्याला मशीन चालवायला नाही येत होती. जेव्हा तो गेला त्याच्यावर एक बसलेला, ज्याला माहीत होतं मशीन कसं चालवायची होती, पण तो मशीन नाही चालवत होता. तो काय करतो, बोलवतो आणि बोलतो मला माहिती आहे कशी चालवायची, पण मी नाही चालवणार. चालवायचं तर तुलाच आहे. तो काय करतो, खालच्याला शिकवतो. हे कुठले लोक आहे, जे त्यांना माहिती आहे काम कसं करून घ्यायचे. त्याच्यावर कोण बसलंय, ज्याला काम करता येते पण तो करत नाही कारण तो बुद्धिमान आहे, त्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. त्याच्यावर अजून एक आहे जो बसून काम बनवतो. त्याला माहिती आहे काम का करायचे, त्याला आपण बोलतो कंपनीचा मालक. ज्याला माहिती आहे काम का करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी आणि तुम्ही, जे की आपण एक चर्च आहे, जेव्हा मी आणि तुम्ही, ओ बॉय, जे मी सांगणार आहे खूप लक्षपूर्वक ऐका. जेव्हा मी आणि तुम्ही, विचार करतो कसं बोलू मी, हे खूप मोठे आहे. मी आणि तुम्ही जे की चर्च आहेत, बोला मी चर्च आहे. मैं चर्च हूं. Oh Lord, do you know you are a church? का तुम्ही बसून विचार केला तुम्ही स्वतः एक चर्च आहात. तुम्ही स्वतः एक चर्च आहात. तर ही चर्चची मीटिंग नाही, त्यात खूप सारे चर्चेस आहेत. प्रेज द लॉर्ड. Oh boy. सुनाई पड़ा आपको? तर सकाळी काय झालं, चर्चला आले. शेजाऱ्याला बोला चर्चला आले. मला वाटलं तुम्ही चर्चला आलता. तुम्ही स्वतः चर्च आहे याच्या चर्चला आलात. मैंने कहा कि मी बोललो मी आणि तुम्ही जे की चर्च आहे, त्या उद्देशाला जेव्हा आपण समजेल, त्या मिशनला जे आपण समजेल. माझं हृदय धडकत आहे कशी मी पुढची लाईन बोलू. मला नाही पाहिजे की तुम्ही ती लाईन सोडाल, त्यामुळे मी हळूहळू सांगत आहे. अजून सुद्धा आतून सिग्नल नाही भेटत की तुम्ही तयार आहात. 2-4 शब्दच आहेत. जेव्हा तुम्ही पकडाल त्याला, ओ बॉय बोला, माहित नाही तुम्ही काय काय विचार कराल. जेव्हा मी आणि तुम्ही जो कि चर्च है, समजेल आम्हाला की चर्चचे मिशन आणि उद्देश काय आहे, तर या भारताचे आपणच मालिक बनेल. प्रेज द लॉर्ड.
अजून चांगल्या प्रकारे वाजू शकता टाळ्या. I don't suffer what others suffer. त्या गोष्टीने जग प्रॉब्लेम मध्ये असते, त्या गोष्टी मी कधीच प्रॉब्लेम मध्ये नसतो, कारण मला माहित गोष्टीचा मालिक आहे. का? कारण मला माहित आहे माझा उद्देश काय आहे. मला माहित आहे माझं मिशन काय आहे. ज्या गोष्टी दुसऱ्याला हरवेल त्या गोष्टींचं मी दळून पावडर बनवेल. प्रेज द लॉर्ड. माझी ही प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासोबत चालत राहाल. पूर्ण इमानदारीने, सत्याने तुम्ही समजाल की मी काय सांगत आहे. सुन रहे हैं? हेलो. तर किती जणांना मालिक बनायचं आहे? हमारा It's good. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मी आणि तुम्ही चर्च आहे. पहिला पॉइंट लिहून घ्या. मी आणि तुम्ही एक चर्च आहे. ओ बॉय, खूप अद्भुत आहे हे. खूप मोठे आहे. Is huge. मी आणि तुम्ही चर्च आहे. पहिली गोष्ट जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही 24 तासाचे चर्च आहात, 7 दिवसाचे चर्च आहात, वर्षाचे 365 दिवसाचे चर्च आहात, तुम्ही एक चर्च आहात, तर तुम्हाला समजेल तर तो आप जे तुम्ही चर्चमध्ये बघता ते फक्त चर्चमध्येच नाही सोडणार. चर्चमध्ये होताना बघता ते तुमचं प्रत्येक दिवसाचं जीवन बनतं, कारण तुम्ही स्वतः पण कोण आहात? चर्च आहात. मोठे आहे, समजवेल मी. जे तुम्ही चर्चमध्ये बघता, जे की तुम्ही चर्च आहात, तुम्ही स्वतःला त्यापेक्षा वेगळे नाही करणार. ते तुमच्या जीवनाच्या गतिविधी बनतील. जेव्हा तुम्हाला वाटतं हां मी सकाळी चर्चला चाललोय, मी माझ्या घरातून चर्चला चाललोय, तुम्ही तुमच्या घरातून चर्चला नाही चालला, ॲक्च्युली चर्चला चालला. किती जणांना माझी गोष्ट समजली? चर्चमधून चर्चला चालला आहे. जसं की is important कि अगर आपको पता है कि ये हो क्या रहा है. उदाहरणाप्रमाणे एक मुलगा आहे 12 वर्षाचा, तो त्या शाळेत या कॉलेजला चालला आहे. जसं की तो कॉलेजला चालला आहे, त्याला माहीत आहे काय करायचं आहे. तो काय करतो? आपली बॅग घेतो, शाळेची विद्यालयाची तो युनिफॉर्म घालतो आणि कुठे जायचं त्याला? शाळेत, कॉलेजमध्ये. त्याला माहिती आहे त्याला कुठं जायचं आहे, त्याच्याकडे एक उद्देश आहे. उद्देशप्रमाणे तो आपली तयारी करतो. त्याला शाळेत जायचं आहे, तो टी शर्ट घालेल का शाळेचा युनिफॉर्म घालेल, स्पोर्ट्स शूज घालेल की शाळेचे काळे बुटे घालेल, बसता गेल की गव्हाचे पोते. हे सर्व त्याला कुठून माहीत पडत आहे? हेलो, बस्ता लेगा या गेहूं की बोरी, और ये सब उसको कहां से पता लग रहा है? कारण त्याला माहित आहे तो कुठे चालला आहे. जर त्याला नाही माहित असतं मी कुठं चाललोय, तर त्याला माहित नाही पडणार की त्याला काय करायचं आहे. जर त्याला माहित नाही तो जिथं चाललाय तिथे काय करायचं आहे, तो जे काही निर्णय घेईल ते योग्य नसतील. विचार करून बघा. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मिशन आणि उद्देश. जेव्हा तुम्हाला माहित नसतं तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे,
जेव्हा तुम्हाला माहित आहे मिशन काय आहे, जर तुम्हाला माहित आहे उद्देश काय आहे, तुम्ही काय करता? तुम्ही योग्य निर्णयांना घेता. तुमच्या जीवनातून चुका संपतात. हेच कारण आहे मी सांगतो, मी चुकी करू नाही शिकत. मी वाटून पण चुकी नाही करू शकत. तिचं सकाळी मन पण बनवले चुकी करण्याचं, पण माझ्याकडे चुका नाही होणार. का? कारण मला माझा उद्देश आणि माझं मिशन माहिती आहे. तर मी शाळेत चाललोय, तर मी जीन्स घालून नाही जाऊ शकत. कसं मी जीन्स घालून जाऊ? कारण मला माहिती आहे मी शाळेत चाललो आहे. मला माहिती आहे मी कुठे चाललोय आणि कसं तिथे जायचं आहे. एंट्री नाही भेटणार यार. मी वाटून सुद्धा चुकी नाही करू शकत, इच्छेने सुद्धा चुकी नाही करू शकत. कारण मला माहिती आहे मी कुठे चाललो आहे. मला माझे मिशन माहिती आहे, मला माझा उद्देश माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही एक चर्च आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रार्थना करायची आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रत्येक दिवस बायबल वाचायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला प्रत्येक दिवशी आराधना करायची आहे. कारण या गोष्टी तुम्ही चर्चमध्ये होताना बघता. तर तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी चर्च करतो, पण ह्या चर्चला पण तू सुद्धा त्याच गोष्टी केल्या पाहिजे जे चर्च करतो. प्रेज द लॉर्ड. समझ में आ गया आपको? अब प्रार्थना, आता प्रार्थना तुमच्यासाठी एक बंधन नसणार, एक ओझे नसणार. तुम्हाला माहिती आहे मिशन माहिती आहे, उद्देश माहिती आहे. आता प्रार्थना तुमच्यामध्ये आग निर्माण करते आणि तुम्ही बिना प्रार्थनेचा आता राहू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही फक्त प्रार्थना नाही करत, पण तुम्हाला माहिती आहे कुठली प्रार्थना करायची. कारण जेव्हा तुम्ही चर्चला आला तेव्हा तुम्ही ऐकले की कुठल्या प्रकारची प्रार्थना करायची आहे. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती प्रार्थना करत होता तो प्रार्थना नाही करत होता, ओ प्रभू माझं लग्न होऊन दे, ओ प्रभू माझ्या मुलाला घर दे. नाही, ह्या प्रकारची प्रार्थना नाही करत. आपण प्रार्थना काय करत होतो की भारतात येशू ख्रिस्ताचं नाव प्रबोलवता येईल. हालेलुया. छळ लोकांनी चालू ठेवला आहे, तो छळ काय आहे? संपत आहे. हालेलुया. तुमची प्रार्थना बदलून जाते. माहित पडतं की तुम्ही कोण आहेत. तुम्ही एक व्यक्ती नाही, तुम्ही एक माणूस नाही, तुम्ही काय आहे? चर्च आहे. तुमचा विचार करण्यात बदल येतो. तुम्ही नाही बोलत की पास्टर माझं प्रार्थना करायला मन नाही. नाही, तुम्हाला माहिती आहे की मी चर्च आहे, मी चर्च आहे, मी चर्च आहे. मैं चर्च हूं. बायबल वाचणे तुमच्यासाठी कठीण नाही होत. कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात. तुम्ही कोण आहात? स्वतः चर्च आहात तुम्ही. तुमचे संकट संपून जाते. ओ बॉय, जेव्हा तुम्हाला समजेल मी आधीच आत्म्यात पळत आहे, तुमचे सर्व संकट संपून जातात. हे जे पुढचं मी सांगणार आहे तुम्ही तुमच्या आत्म्यात पळाल. ओ बॉय, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी विचार करत आहे मी कसं सांगू. हे खूप मोठे आहे, परत खूप मोठे. ओ हालेलुया. When you understand who you are, जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही कोण आहात, तुमचे संकट संपेल, सर्व संकट संपतील तुमची. तुम्ही बोलाल संकट कसे संपेल? कारण चर्च संकटात नाही आहे, चर्च संकटाला सोडविते. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चर्चला गेलता, कशाला गेलता? संकटे सोडवण्यासाठी नाही गेला होता. माहीत पडलं की मी एका चर्च प्रमाणे संकटात नसणार, मला संकट सोडवायचे आहेत. मन बदलते, तुमचे डोके बदलते. प्रेज लॉर्ड. किती जण माझी गोष्ट समजली? किती जण समजताय? आपका तुमचे डोके, तुमचे मन बदलते. नाही यार, मी स्वतः चर्च आहे, मी कसं संकटात असणार? मी तर जगाचे संकट सोडवण्यासाठी जन्म घेतला आहे. प्रेज द लॉर्ड. उत्पन्न झालो आहे. प्रेज द लॉर्ड. your life has a new meaning. तुमच्या जीवनात नवीन अर्थ येतो. तुमच्या जीवनाला एक नवीन अर्थ, गोष्टींना बघण्याचा प्रकार बदलतो. वेगळ्या प्रकारे तुम्ही गोष्टींना बघता. आता जेव्हा तुम्ही सकाळी उठता, तुम्ही प्रार्थना नाही करत प्रभू मला वाचव, तुम्ही बोलता प्रभू दुसऱ्यांना वाचव. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्हाला समजते की तुम्ही स्वतःच आहे जे दुसऱ्यांना वाचवता.
आता तुम्हाला त्या प्रार्थनेची गरज नाही, प्रभू माझ्या शत्रूंपासून मला वाचव, नाही. प्रभू माझे भले कर. तुम्हाला वाटतं मी ही प्रार्थना माझ्यासाठी करतो सकाळी उठून? किती लोकांना वाटतं की मी प्रार्थना माझ्यासाठी करतो सकाळी उठून? विचार केला मी सकाळी उठून बोलतो, प्रभू मला आशीर्वादित कर. वाटतं का मी असं बोलत असेल? का? मला माहित होतं जे पास्ट दुनिया जग बदलू शकतात, तर मी पण जग बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर माझ्या पालकांकडे पैसे आहेत तर माझ्याकडे का नसतील? प्रेज द लॉर्ड. मी श्रीमंत पास्टरच्या चर्चमध्ये राहून गरीब मेंबर नाही बनवू शकत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला माहिती आहे मी श्रीमंत, तर तुम्ही असं विचार करू नका मी गरीब आहे. हां, पास्टरकडे एवढा पैसे तर माझ्याकडे का नाही? तुमचे विचार बदलतात. तुम्हाला माझ्या पैशापासून प्रॉब्लेम नाही होत, पण माझे पैसे बघून तुम्हाला वाटतं, तुम्हाला समजतं की तुमच्याकडे किती असायला पाहिजे. माझे कपडे बघून तुम्हाला समजतं की चर्चमध्ये कुठले कपडे घालून यायचे, नाही की हवाई चप्पलमध्ये. तर तुम्हाला समजतं तुम्ही कोण आहात. चर्च आहे, 24 तासाचे चर्च आहे. काय 24 तासाचे चर्च? You are in your own world. तुम्ही तुमच्या जगात राहायला सुरुवात करता. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जगात राहायला सुरुवात करता. हे जग तुम्हाला आता नाही समजत. हे जग तुम्हाला आता नाही हरू शकत. हे जग तुम्हाला आता खूप छोटे वाटते. कोण बोलतं मी तुला मारून टाकेल, तर चर्चला मारणार. तुम्ही बोलता काय बोलताय, पागल आहे का? व्हायरस बोलतो घुसेल. चर्चमध्ये व्हायरस कुठे घुसेल? हे नाही की मीटिंग नंतर पास्टरला मागच्या वेळी प्रार्थना केली आता पण करा. काय प्रार्थना? नाही 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 नाही. तू बोलता ही जीवन माझे नाही असे. पास्ट चर्च आहे तर मी काय कमी आहे? मी पण तर चर्च आहे. पास्ट नाही लंगडत आहे, जर पास्ट हजर नाही तर मी का यार? काय बघत आहे? चर्च बघत आहे. आणि चर्चला बघून बघून तुम्ही स्वतः पण काय आहे? चर्च आहे. ते असं की उदाहरणप्रमाणे की जर शेजाऱ्याच्या घरी जर गाडी आली, कार आली, तर तुम्ही रात्री घरी येतात आणि बायको बोलते आलात. तुम्हाला माहित नाही काय काय होत आहे. जेव्हा तुम्ही पाणी मागता तेव्हा बायको घ्या. नवरा विचार करतो सकाळी तर सर्व काही ठीक होतं, मधी काय झालं? त्याला नाही माहित की मधी शेजाऱ्याच्या घरी कार आली. नवरा नाही पाहिजे आपल्याला, काय पाहिजे? कार पाहिजे. सकाळपासून संध्याकाळ पण काय झालं? विचारात बदल. सुबह पति पति तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप माझी काळजी केली. रात्री काय? तुम्ही तर माझ्यावर विचारच नाही करत. बदल झाला. मला आपली चिंताच नाही. किती वर्षापासून आपण गरीब आहेत. नवरा विचार करत, नवऱ्याला माहितीच नाही पडलं की काय चमत्कार झाला. मध्ये काय चमत्कार झाला की शेजाऱ्याच्या घरी कार आली. बायकोनी काय बघितलं? शेजारच्या घरी कार. तर तेव्हापर्यंत चपाती नाही भेटणार जोपर्यंत काय नाही येणार? कार. जब तक कार नहीं आ जाए. म्हणजे संपूर्ण जीवनाचा उद्देश आता काय आहे? कार आहे. सकाळी उठताच आलूचे पराठे बांधताना अरे शर्माजीचे इथे कार आली. आता नवऱ्याला समजले की काय झालं होतं रात्री. विचार तर रात्रभर झोप नव्हती की सकाळपर्यंत तर बायको ठीक होती, रात्री अशी का वागू लागली. सकाळी समजलं की काल दुपारी शर्माजीचे. हा आत्ता समजलं नवऱ्याला. अब समझ में आया कि आखिर पत्नी बदली क्यों. प्रेज द लॉर्ड. आप समझ रहे? तसंच तुम्ही काय करत आहात? तुम्ही चर्चला बघून काय करत आहात? बदलत आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आता रडणारे ख्रिस्ती नाहीत जो विचार करतोय की मी गरीब आहे. नाही, तुम्ही बोलता प्रभू य आणि माझी सहाय्यता कर. नाही, आता तुम्हाला माहिती आहे की प्रभूनी स्वतः येऊन तुमच्या आतमध्ये राहिला आहे. मला आता सहाय्यता करायची दुसऱ्यांची. मी प्रभूची सहाय्यता कसं मागू जो प्रभू माझ्या आतमध्ये येऊन दुसऱ्यांची सहाय्यता करण्यासाठी आहे. तुमचं जीवन बदलून जातं, विचार बदलून जातात, जगाला बदलण्याचा प्रकार तरीका बदलून जातो. तुम्ही स्वतःला छोटा, बेकार, लाचार, गरीब
हे सर्व बघणं तुम्ही स्वतःला बंद करता. का? कारण तुमचं दर्शन बदलतं, कारण तुम्हाला मिशन आणि उद्देश समजतं. कोण आहे तुम्ही, तुमच्या स्वतःची ओळख होते. तुम्ही स्वतःला ओळखता, मग तुम्ही स्वतःला समजवता आणि तुम्ही काय करता, तुम्ही स्वतःबद्दल आशा वाढवता. त्या बायकोला माहिती आहे त्या नवऱ्याची एवढा पगार नाही, पण ती काय करते, नवऱ्यावर दबाव वाढवते. तुम्ही पण तसंच करता. तुम्हाला माहिती आहे ओ जी पार्टनरशिप पास्टरनी करायला सांगितली, माझा पगार त्याच्या लायक नाही, पण तुम्ही काय करता, परमेश्वरावर दबाव करता. हा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या पगाराद्वारे जगणे काय करता, मना करता. त्या बायकोला माहिती आहे नवरा कार नाही घेऊ शकत, तर ती काय करते, दबाव आणते. वो क्या कर रही है, दबाव. ती दबाव कुठल्या गोष्टीविषयी आणते, सांसारिक गोष्टी असते. पण मी आणि तुम्ही काय नाही, सांसारिक नाही. आपण संसारात आहे पण सांसारिक नाही. मी आणि तुम्ही जगाच्या गोष्टींविषयी दबाव नाही आणत, आपण परमेश्वरांच्या गोष्टीविषयी दबाव आणतो. प्रेज द लॉर्ड. That's what we think. तुम्ही काय करता, तुम्ही विचार करता कधीपर्यंत मी 10,000 देत राहील, कधी मी 10 लाख देईल, किती वर्ष मी 10,000 देत राहील, की माझे 1 लाख कधी जाईल, पहिलं 1 लाख कधी जाईल, कधी 10 लाख एक साथ देईल, कधी मी दिवसात 2 तास अन्य भाषा बोलू शकतो बिना थांबता, किंवा मी माझी डेली बायबल वाचू शकतो, दररोज बायबल वाचू शकतो, कधी मी दररोज आराधना करू शकतो, कधी मी दररोज प्रचार करू शकतो. कारण चर्चमध्ये प्रचार होत आहे, चर्चमध्ये प्रचार होत आहे. तुम्हाला पण माहिती आहे, मला प्रत्येक वेळी काय करायचं, मग आत्म्य जिंकायचं, कारण चर्चमध्ये प्रचार होत आहे. तुम्ही त्या छोट्या सांसारिक जीवनाला सोडून एक उंच जीवन जगायला सुरुवात करता. प्रेज द लॉर्ड. जीवन जगायला परमेश्वराने तुम्हाला बोलवले आहे. हालेलुया. तुम्ही स्वतःला ते साधारण व्यक्ती बघण्यास बंद करता. जागतिक गोष्टींनी त्रासलेला आहे, जे सरकारच्या पॉलिसीनी त्रस्त आहे, शेजारी पैसे घेऊन गेला पण बेकार झाले आहेत. नाही 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 नाही, त्याला माहित आहे मी आशीर्वादित आहे आणि आशीर्वादित आहे. जगातील कुठलीच गोष्ट माझ्या आशीर्वादाला नाही घेऊ शकत. प्रेज द लॉर्ड. कुठल्याच गोष्टीने मी घाट्यामध्ये नाही होऊ शकत, खड्ड्यात नाही असू शकत. मी काय आहे, आशीर्वादित आहे. चर्चला गरीब नाही बनवू शकत, चर्चवर दबाव नाही आणू शकत. मी पण एक चर्च आहे, मला सुद्धा गरीब नाही बनवू शकत, माझा सुद्धा दबाव नाही आणू शकत, मला पण दाबू नाही शकत. प्रेज द लॉर्ड. मी जिंकण्यासाठी आहे, मी हाच विचार करत असतो. आजपासून नाही, वर्षापासून कायम बोलत असतो, भारताला मी चालवेल. कुठून बोलतो मी, आता तुम्हाला समजेल मी कुठून बोलतो. कारण पहिल्या दिवसापासून मी बोलतो तो मी एक चर्च आहे. माहित होतं भारताचा मालिक कोण होतो, मी. बोल बच्चन नाही. माझे काय आहेत, मनन आहेत, ज्यावर मी उठतो, खातो, उठतो. माझ्या डोक्यात कायम हे चालू असतं, एक दिवशी भारत कोण चालवणार, मी. जो गादीवर बसलाय त्याला बसून दे, पण चालवणार कोण, मी. हेच माझे विचार आहे. आता मी विचार नाही करू शकत दुसरा, माझं दुसरी गोष्ट नाही शिरू शकत. तर मी फक्त भारताचा नागरिक नाही, भारताचा मालिक पण आहे. आणि मालकाला तुम्ही परेशान नाही करू शकत, सतवू शकत नाही. हालेलुया. बोला मी एक चर्च आहे. हा 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 हा. शेजाराला जोरात हाय फाय द्या. बोला मी चर्च आहे, मी चर्च आहे, मी चर्च आहे. तुम्हाला समजलं. हालेलुया. तर सकाळी कोण उठतं, चर्च उठतं. सकाळी चर्च उठतं जगाचे संकट संपवण्यासाठी. सकाळी चर्च उठतं प्रार्थना करण्यासाठी. मारलेला तुटलेला व्यक्ती नाही, एक हा काय आहे, जयवंश विजयपेक्षा मोठे. हालेलुया. वाईट आहे जे माझ्या आत्म्यात, ते महान आहे त्याचपासून जे या जगात आहे. सर्व काही करू शकतो त्या ख्रिस्ताद्वारे जो मला सामर्थ देतो. ग्लोरी. हाच तुम्ही विचार करता, असा तुम्ही विचार करता, असा तुम्ही विचार करता. जर तुमचा
पाय उठत नाही, जर तुमचा पाय बोलतो मी नाही उठणार, तुम्ही बोलतात नाही, चर्चमध्ये आम्ही जे बोलतो ते होतं, उठ. जर सकाळी उठून एका डोळ्याने दिसत नाही, तुम्ही बोलता डोळ्या हा चर्चचा डोळा आहे, बघ येशूच्या नावामध्ये. तुम्ही बोलत नाही 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 मला दिसत नाही, कोणत्या डॉक्टरला बोलवा, नाही, तुम्ही स्वतःच एक डॉक्टर आहेत. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एका पास्टरचा नंबर नाही शोधत, तुम्ही स्वतःच्या आतमधील सामर्थ्याला आठवण करता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नाही बोलत पास्टर माझ्या मुलाला खोकला आहे, चर्चच्या मुलाला कसं खोकला होऊ शकतो, तुम्ही बोलता खोकला पळून जा येशूच्या नावामध्ये. प्रेज द लॉर्ड. लाईन लावून नाही बसू शकत की पास्टर माझ्या मुला 6 दिवसापासून खोकला आहे. मग तुम्ही 6 दिवस चर्च झोपलं कसे? चर्च 24 तास चालू असते. काय 24 तास चालू असते. तुम्ही नाही बोलू शकत नाही 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 जेव्हा पास्टर आयजेक प्रार्थना करेल तेव्हा बरं होईल. नाही 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 नाही, ती अज्ञानता तुमच्यापासून आता गेली आहे. माहित पडतं जो येशू ख्रिस्त पास्टर आयजेक साठी मेला तो पण तोच येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित पडतं जो पवित्र आत्मा पास्टर आयजेक मध्ये आहे तोच पवित्र आत्मा माझ्या आतमध्ये आहे. ज्या येशूचं नाव पास्टर आयजेक घेतात तेच येशूचं नाव माझ्याकडे पण आहे. हालेलुया. पास्टर आयजेकला तुम्हाला सांगायला लागत से लीडर बना. तुम्ही नाही बोलू शकत नाही नाही पास्टर माझं मन नाही करत. नाही, असा विचार नाही करू शकत तुम्ही. तुम्ही काय विचार करता की तुम्ही स्वतः चर्च आहात. हा, जर तुम्ही चर्च आहात तर पुढचा पास्टर पण तुम्हीच आहे. प्रेज द लॉर्ड. होत आहे पुढचे पास्टर आणि तुम्ही तुमचं बिल्डिंग बघत आहात. ती बिल्डिंग प्रत्येक वेळी तुमच्या डोक्यात येते. हालेलुया. जी कॉयर दिसते हे नाही की माझ्या कॉयरसाठी तुम्ही टाळ्या वाजवता, नाही, माझ्या चर्चची कॉयर आहे, पण तुमचं चर्च आता आतून बाहेर येणे बाकी आहे. प्रेज द लॉर्ड. हे नाही बोलत की पास्टर मी लांब राहतो, मी चर्चला नाही येऊ शकत, पण तू बोलता पास्टर मी एक चर्च आहे, ह्याला तुम्ही पूर्ण चर्च बनवू शकता. तर तुम्ही एक चर्च आहात जे चर्च बरोबर कनेक्टेड आहात. प्रेज द लॉर्ड. विचार होता जे पास्टरने मला इंडियात पाठवलं, तो नाही की पास्टर माझं काय होईल. मी स्वतः चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. मैं खुद चर्च हूँ. प्रेज द लॉर्ड. मी स्वतःचं सुरू करू शकतो. स्वतः म्हणजे हे नाही की माझं, पास्टरच्या नावाचं. प्रेज द लॉर्ड. ज्यापासून तुम्ही आलात त्याला तुम्ही कधी सोडत नाही. सर्वात मोठी मूर्खता आहे. लोक हे करतात, त्यांना वाटतं ज्यांच्यापासून ते आले ते मोठे झाले त्यांच्यापेक्षा. कसं पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे का? जे आज तुम्ही ऐकताय ते मी 15 वर्षापासून विचार करत आहे. प्रेज द लॉर्ड. मैं चर्च हूँ. तुम्हाला जितकं जास्त तुम्हाला समजतं तुम्ही काय करता, तुमचं भेट प्रत्येक दिवशी द्यायला सुरुवात करता. जर तुम्हाला या गोष्टी समजतील, देवाला देणे असं नाही वाटत की तुम्हाला की तुमच्यापासून काय गेले. आप कहते हो वाई. प्रेज द लॉर्ड. सुन रहे हैं? हेलो. कोणतरी मला एकदा प्रश्न विचारला की पास्टर माझं मन जगात लागले आहे, त्याला कसं बाहेर काढू. वाचो आपण मार्कचा 10वा अध्याय 26वे वचन. तुम्हाला माहिती आहे जब हा 10वां अध्याय 26वां वचन. ह्याच्या पहिल्याची गोष्ट, कसा तो व्यक्ती येशू ख्रिस्ताकडे आला आणि बोलला, उत्तम गुरु, की सांग मला सार्वकालिक जीवनासाठी मी काय करू. आठवण ना ती गोष्ट? नाही माहीत तर मी सांगतोय. ह्याच्या पहिल्याची गोष्ट. आणि येशू ख्रिस्त बोलला, तू का मला उत्तम गुरुजी म्हणतो, कारण देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. पुढे गोष्ट वाढत राहिली. येशू त्याला बोलला, तू आपलं सर्व काय विकून माझ्या पाठी ये. आणि बायबल सांगते तो व्यक्ती खूप उदास होऊन गेला, पण त्याच्याकडे खूप सारे पैसे होते. तर तिकडं येशूचे शिष्य चिंतित झाले, कारण येशू तिकडे बोलला, ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकाडून जाणे सोपे आहे, जे धनवाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा. त्यामुळे शिष्य त्याचे चिंतित झाले की येशू ख्रिस्त हा काय बोलतोय की
धनवान श्रीमंत व्यक्ती स्वर्गात नाही जाऊ शकत. चिंतित का झाले? कारण ते पण श्रीमंत होते. जसं मी आता बोललो ना की श्रीमंताला स्वर्गात जाणे, तर इथलेच काही लोक बोलतात बरं आपण गरीब आहे, आपण गरीबच चांगले. गरीबी कुठून चांगली आहे? विषय काय होतं, श्रीमंत होतं. जेव्हा येशूने बोललं धनवानांना जाणं अवघड आहे, तर सर्व चिंतित झाले. आणि ते सर्व काय होते, श्रीमंत होते. ते बोलले की ते बोलत असतील की कसं काय येशू बोलतोय, आम्ही कसे स्वर्गात जाणार? ते चकित होऊन येशूची बोलायला लागले, मग कुणाचं तारण होईल? आम्ही काय असंच फिरत आहे का? कारण येशू बोला धनवान नाही जाणार. सगळे पाठवून शिष्य बोलतील आपण पण श्रीमंत आहे बेटा, आपलं पण बघा, असंच नाही फिरत आहे फ्रीमध्ये. तो यहाँ पर उसने बता रहे प्रेज द लॉर्ड. सही ना, बता ना पास्टर जब काही लीडर्स असतात ना जे बोलतात पास्टरनी बोलला 1 लाख द्यायचा आहे, 1 लाख काय झाडावर उकडतात? काय असतात ते बोलतात अशा प्रकारे. सर्वात मोठी नोट संभाषी बघितले आम्ही. ह्यांना काय माहिती आम्ही किती गरीब आहे? मला माहिती आहे तुम्ही श्रीमंत आहे, मला तुमची गरिबी नाही माहीत ना, मला माहिती करून घ्यायचं आहे. मला बायबलमधून माहिती आहे की तुम्ही कोण आहात. प्रेज द लॉर्ड. सर मग जाऊ आपण परत. हे सर्व शिष्य चिंतित होते की पाठी बघून की काय नवीनच रेव्हलेशन आलं, हे काय केलं, आपण तर असंच फिरत होतो. चला वाचू आपण पुढचे वचन. प्रश्न आठवणे आपण काय बोललेलं की मी माझं मन जगातील गोष्टीपासून कसं लांब ठेवू. आठवण तुम्हाला? ह्या गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताचं मन हे पैसा नव्हतं, पण पैशाचं लगाव होतं. ह्यामध्ये येशू ख्रिस्त ह्यामध्ये पैशाचा लगाव लागण ह्याविषयी शिकवत होता, ना की पैशाबद्दल. सांगितलं सुद्धा गोष्ट पैशाची नव्हती, पैशाच्या लागणची होती. जो पैसा तुम्ही फक्त स्वतःवर खर्च करायचा आहे, जो देवाला नाही द्यायचा आहे. जर तुम्हाला वाटतं चर्चमध्ये 50 रुपये देणे खूप मोठं काम आहे आणि चर्च सुटल्यानंतर 100 रुपयाची बिर्याणी खाणं तुम्हाला परवडतं, चांगलं वाटते. येशू ख्रिस्त ह्या लोकांमध्ये बोलत होता. तर ते आपल्या स्वतःसाठी तर खर्च करू शकता, पण देवाला काही गोष्ट देण्यासाठी त्यांना काय वाटते, मोठी 10,000 घड्याळ घालू शकतात, पण 10,000 वास्तविकता संग्रहासाठी देण्यासाठी त्यांना कठीण वाटते. याच विषयी येशू बोलत होता की ज्यांचे मन कुठे लागले आहे, आपल्या पैशांविषयी, पैशांवर. बोला मी असा नाही, माझे मन देवावर आहे, प्रभूवर आहे. 27. येशूने त्यांच्याकडे निरखून पाहून म्हटले, मनुष्यांना हे अशक्य आहे. खूप रिमार्केबल लाईन आहे ही. is so remarkable, it's beautiful. की मनुष्याला हे शक्य नाही, परंतु देवाला नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. तो काय सांगत होता, जोपर्यंत तुम्ही मनुष्याप्रमाणे विचार करशिला तोपर्यंत तुमचं मन माझ्यात नाही लागणार. परंतु जसं तुम्ही माझ्यासारखा विचार करण्यास सुरुवात कराल, तर मी तुमचे मन माझ्यामध्ये लावणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हीच गोष्ट जर तो बोलला की मी माझा आत्मा त्यांच्यामध्ये ठेवेल. त्यांचे दगडाचे हृदय बदलून काय देणार, मांसाचं हृदय. आठवण आहे तुम्हाला? तसं बोल नका, ओ मला परमेश्वर नाही समजता येत. आता तुम्ही बदललात. परमेश्वराने ते तुमच्यासाठी संभव बनवलं की तुम्ही देवावर प्रेम करू शकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या हात उचलून बोला आमेन. आपल्याला स्वतःला जुना बघणे अस्वीकार करा. ज्याला परमेश्वराचे काम करायला त्रास होत होता, नाही. तुम्हाला माहित आहे की देवाने तुमच्यासाठी सर्व काय काय केले आहे, संभव, सोपे. बोला मनुष्याला हे शक्य नाही, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे. मनुष्यासाठी सर्व अशक्य आहे, परंतु देवाला नाही. तो बोलला देवाला सर्व काही शक्य आहे. काय करू नका की मला परमेश्वर सेवा करायला नाही जमणार. नाही, तुम्ही बोलता नाही परमेश्वर, बोलू परमेश्वर कदाचित मी डोक्याने विचार केला तर नाही शक्य आहे, पण तू माझी सहायता कर, तू सेवा करण्यासाठी. हा प्रभू देवा, तुझ्यासाठी सर्व काही शक्य आहे. समजते तुम्हाला? समजण्यात येते तुम्हाला? हॅलो, तुमचे विचार बदलतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो, ऐकताय?
कलस्य करास पत्र पहिला अध्याय 12 वचन खूप मोठे आहे. यूज खूप मोठे आहे. माझ्या देवासाठी सर्व काही शक्य आहे. हे जिथे येशू बोलत होते काय होतं, जुना करार होतं. माहिती आहे ना तुम्हाला. नवीन नियम कधी आला? पवित्र आत्मा आल्यानंतर नवीन नियम आला. प्रेज द लॉर्ड. कधी सुरू झाला? जेव्हा येशू ख्रिस्त मरून जिवंत झाला. तुम्ही वाचता मत्तय, मार्क, लूक, योहान. तुम्ही काय करता? तुम्ही कुठे आहे अजूनपर्यंत? जुना करारात आहेत. कारण येशू ख्रिस्त मरून जिवंत नाही झाला होता. भले तुम्हाला वाटेल की ते नवीन नियममध्ये आहेत, पण ते आत्मिक रूपने काय आहे? जुना करार आहे. पण तो त्यावेळी आपल्या शिष्यांशी बोलत होता. किती जणांना माझी गोष्ट समजते? कलस्य करास पत्र पहिला अध्याय 12 वचन करते की पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी, करत राहा. आणि पित्याची उपकार स्तुती करत राहा. पित्याची उपकार स्तुती करत राहा. प्रेज द लॉर्ड. तो बोला पित्याची उपकार स्तुती करत राहा, ज्याने आपल्याला योग्य बनवले आहे. त्याचा धन्यवाद करत राहा, ज्याने आम्हाला योग्य बनवले आहे. त्याचा धन्यवाद करत राहा. बोला. ज्याने आम्हाला जो आम्हाला योग्य बनवेल की बनवलं? बनाया बनाएगा, बनाया या बनाएगा. गोष्ट तुम्ही जुन्या करारात वाचली होती की ओ परमेश्वर आता आमचं तारण कसं होईल, ती गोष्ट इथं पूर्ण झाली नव्या करारामध्ये. त्याने आम्हाला योग्य बनवले आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने तुम्हाला योग्य बनवले आहे. बोला मी योग्य आहे. मी योग्य आहे. मी योग्य आहे. त्याने मला योग्य बनवले आहे. का बनवणार आहे? का बनवणार आहे? कधी असं बोलू नका ओ माझ्यात मग योग्यता आहे. तुमच्यात मग काय योग्यता? मला योग्य कुणी बनवलं आहे? परमेश्वराने. मला योग्य कोणी बनवलं आहे? परमेश्वराने. हालेलुया. विचार करायचा 24 तास तुम्ही असंच विचार कराल तर 24 तास परमेश्वराने तुम्हाला काय बनवलं आहे? योग्य. कारण तुम्हाला माहिती आहे परमेश्वर आहे कोण. हा तुमच्यावर किती प्रेम करतो. ओ लॉर्ड. तुम्ही समजाल किती परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. किती प्रेम करतो परमेश्वर तुमच्यावर, जेव्हा तुम्ही समजाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे त्या प्रकारे आहे की जेव्हा तुम्ही एसीमध्ये राहणे शिकला आहात, तुम्हाला उन्हात जावंसं नाही वाटणार. एसी, गाडीत एसी, ऑफिसमध्ये एसी. तुम्हाला उन्हात चालायचं कुठलं सिस्टम नाही आहे. बट एक मोठे बल काम करत आहे जे तुम्हाला पुश करू शकतं उन्हात चालण्यासाठी. ह्याला लक्ष द्या. मी जे तुम्हाला सांगणार आहे, का हे नाही समजणार ते नाही समजणार. जर ते नाही समजलं तर कल्याण झालं तुमचं. मग मला माहिती आहे तुम्ही समजणार. बोला आमेन. बोला माझ्याकडे समजणारे डोळे आहेत. बोला माझ्याकडे ऐकणारे कान आहेत. तर येशू ख्रिस्त स्वर्गात असं नव्हतं की एक लहान मुलगा होता त्याचं नाव येशू ख्रिस्त होतं. असं बिलकुल नाही आहे. येशू ख्रिस्ताला कुणी स्वर्गात नाही बघितले होते. ऐकता तुम्ही? स्वर्गात कुणीच येशू ख्रिस्ताला बघितलं नव्हतं. तसं नव्हतं की एक स्वर्गात मुलगा होता लहान आणि स्वर्गदूत बोलतात हा येशू कसा आहेस, असं बिलकुल नव्हतं. ऐकता तुम्ही? येशू सर्वदा कुठे होता? पिताच्या गोदमध्ये. कुठे होता? ओ लॉर्ड. खूप मोठे आहे, खूप मोठे. तर येशू कुठे होता? पिताच्या गोदमध्ये. Too big. म्हणजे पिताच्या खुशीमध्ये होता येशू. येशू पित्यापासून कधीच वेगळा नव्हता. पुत्राची जी मोहब्बत होती, प्रेम होतं, ते खूप अरब वर्षापूर्वीचे होते. सृष्टीच्या पूर्वीपासून पुत्र कुठे राहत होते? सोबत राहत होते. किती जणांना माझे बोलणे समजले? हॅलो. कारण येशू सर्वदा कुठे होता? पित्याच्या आतमध्ये.
तर हे जे प्रेम आहे, मोहब्बत आहे, हे जे प्रेम कहाणी आहे, त्याची मी हिरोईन तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात. कहाणी कधीपासून चालू आहे माहित नाही कधीपासून, कारण तोच आधी आणि तोच अंत आहे. येशू कुणाच्या आतमध्ये आहे? पित्याच्या आतमध्ये. पिता येशूवर प्रेम करतो आणि येशू पितावर. आधी वचनाच्या रूपमध्ये होता. काय होता? बायबल बोलते प्रारंभी शब्द होता, शब्द देहाचा होता आणि शब्द देव होता. आणि शब्द काय झाला? देहधारी झाला. योहानमध्ये लिहिले आहे. समजलं ना जी मी बोलत आहे? समजते ना तुम्हाला? आणि पुत्र किती वर्षापासून प्रेमात आहे माहीत नाही कधीपासून, पण क्रॉसवर काहीतरी झाले. क्रॉसवर काहीतरी झाले. क्रॉसवर आपल्याला योग्य बनवण्यासाठी, ओ बॉय, आपण वाचलं की आपल्याला योग्य बनवण्यासाठी, तुम्हाला नाही माहित आपल्याला योग्य बनवण्यासाठी परमेश्वराने कुठली किंमत दिली आहे. त्या योग्यतेला कधीच हलक्यात नाही घेणार. तुम्ही कधीच नाही बोलू शकत पास्टर हे नाही होऊ शकत. तुम्हाला सांगेल उद्या 100 आत्मे जिंकायचे, तुम्ही बोलाल हा पास्टर काय नाही योग्यतेसाठी काय केले गेले आहे. तर क्रूसवर काहीतरी झाले, क्रॉसवर काहीतरी झाले, तिथे काहीतरी झाले. आपल्याला योग्य बनवायचे होते. परमेश्वर माहित होतं ही योग्यता असंच मस्करीत नाही येणार, कारण युद्ध खूप मोठे होते. इथे 12 सोडून आपण 13 वाचू. त्यानेच, त्याने म्हणजे कुणी? परमेश्वराने. त्यानेच हे सर्व कोण करत आहे? पिता. हे तुमचे आई वडील नाही जे तुम्हाला त्यांनी जन्म दिला. हे कोण करत आहे? सर्व पिता. त्यानेच आपल्याला अंधकारच्या सत्तेतून, मला 3 लोक पाहिजे उदाहरणासाठी. पुढे येऊ शकता? इकडे या तुम्ही. समोर तोंड बघा, समोर तोंड करून. यहाँ पे सामने खड़े हो, उधर मुंह कर. सही है. अच्छा केविन इधर. अच्छा थोड़ा आगे आ जाओ बाजू. अच्छा फिर बता कानन आप इधर. तभी ज़्यादा मजबूत कौन लग रहे हैं? बता कानन लग रहे हैं ना. दैट्स नाइस. आपको समझ में आ रहा है मैं क्यों क्या सोच रहा हूँ, पर जो क्या कर. ठीक आहे. तो बोलत आहे त्यानेच आपल्याला माहित होतं युद्ध मोठे आहे. ज्या आत्म्याच्या पाती कोणी हात धुवून लागले होते. नाव आहे शैतान, जो तुम्हाला नरकात घेऊन जायला लागला होता. इनफॅक्ट तुम्ही कुठे होता? नरकातच होता ऑलमोस्ट. काय बोलताय? त्यानेच आपल्याला अंधाराच्या सत्तेतून, कुठून? माणूस आहे ज्याविषयी तो बोलत आहे. युद्ध कुणासाठी चालू आहे? माझ्या आणि तुमच्यासाठी. पण हा माणूस कुठे आहे? पहिला पकडा, जोरात पकडा. कुठे आहे? अंधाराच्या सत्तेत आहे. कुठे आहे? अंधाराच्या सत्तेत. मी गोरा माणूस आणला. तुम्हाला नाही माहित मी किती हे करतो नीट. आता बाहेर जाऊन ते मस्ती करतील. तुम्ही बोलू शकता बघ मी गोरा आहे, कसा अंधार असेल. त्यानेच आपल्याला, तर युद्ध कुणासाठी होत आहे? माझ्या आणि तुमच्यासाठी. ते बॅकग्राऊंड मध्ये काय चाललं आहे? प्रेम. काय चालले आहे? प्रेम. कुणाचं? पिता आणि पुत्राचं. प्रेमामध्ये मध्ये कोण आणले? मी, आपण. प्रेमामध्ये तिसरा प्राणी कोण आलं? आपण, मी. बोलते देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. इतकं प्रेम, इतकी प्रीती. तर पिता आणि पुत्राचं काय आहे? प्रेम. दोघांचे आपले प्रेम आहे. पण या दोघांचं कुणावर प्रेम आहे? माझ्यावर.
देवाचे माझ्यावर प्रेम आहे, माझ्यावर मोहब्बत आहे देवाची. कभी कभी लगता है मोहब्बत से ज़्यादा समझ में आता है मोहब्बत है. प्यार से मोहब्बत समझ में ही नहीं आती. क्योंकि इंडियन पिक्चरों ने तेरी मोहब्बत, तो मुझे लगता है मोहब्बत तब यहाँ समझ में आती. हालेलुया. तो मुझे लगता है उस यूहन्ना 3:16 को पढ़ना चाहिए. परमेश्वर ने हमसे इतनी मोहब्बत की, ज़्यादा फील आता है ना. मध्ये कोण आहे जे मी, जिथं पिता आणि पुत्र काय करतात, आपल्यावर मोहब्बत, प्रेम. हिरोईन आहे ती फसलेली आहे. कुठे फसलेली आहे? अंधाराच्या सत्तेत. प्रकारे आहे जेव्हा तुमचा नवरा सावत्र बायकोच्या वशमध्ये आहे. चांगला पराठा पण तो टाकून दे. ज्या जळलेला पराठा पण खाऊन बोलतो, तुमच्यापेक्षा चांगला पराठा कोण बनवेल? तर मी आणि तुम्ही कुठे होतो? जसं कोण बोललं 100 रुपये द्या, तुम्ही पैसे झाडा रुपतात का? देव परमेश्वराला. सावत्राचा भूत चढलेला आहे तुमच्यावर. खऱ्या बायको बोलली मुलांचं फीस द्या, तिला बोलतात तू मुलंच का जन्माला घातलेस? लिपस्टिक खाते मुलं, बोले राणी द्या, घे ना. कारण कुणाच्या वशमध्ये आहे? त्याला तो चांगली फिमेल, चांगली व्यक्ती नाही दिसत. जेव्हा तुम्हाला कोणी पहिल्यांदा चर्चमध्ये बोललं, तुम्ही बोल धर्म बदलणार, आमचा धर्म बदलणार आहे. वशीकरण आठवण येते का? आज पहिल्यांदा आलं तर ते अजूनपर्यंत वशमध्ये असतील. तर बोला चर्चमध्ये, चला तुम्ही धर्म बदलता, बाबा तू सावत्राच्या वशमध्ये आहेस. आम्ही चाहायचं तुला सोडण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. ते ना तुम्हाला की चर्चच्या लोकांना तुम्ही कशा प्रकारे बघत होता, चर्चवाल्यांना तुम्ही कशा प्रकारे बघत होता. सोडू आम्ही आमचा सोडू, तुमचं काय जास्त चांगलं आहे का? मारा. कुठे होता? अंधाराच्या सत्तेत. अंधाराची प्रेम आहे तो, हे सगळं काय आहे? त्याच्या मुलांना का जन्म दिला तुम्ही? खुद के बच्चे आप करो, तुमने पैदा क्यों किए? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय चालू आहे? भांडणं चालू आहेत. आणि परमेश्वर काय करत आहे? प्रेम. देवाला माहित होतं परमेश्वर को पता था हे युद्ध मस्करीत नाही जिंकू शकत होतो. ओ बॉय, त्या गोष्टी जे मला हलवतात. यस ओ लॉर्ड, ओ लॉर्ड. तो देवाला माहिती आहे याला सोडवायचं आहे. त्याला हे पण माहिती आहे मजाकमध्ये नाही सुटणार, मस्करीत नाही सोडू शकत. देवाने क्रॉसवर काहीतरी केले. त्याने आपले सर्व पाप येशूवर थोपले. आणि येशूला हे माहीत होते की पाप थोपण्याचा अर्थ काय आहे. की येशू कसमणीच्या बगीच्यामध्ये काय करत होता? प्रार्थना. तुम्हाला कदाचित पहिल्यांदाच योहान 3:16 वचन समजण्यात येईल. पिता आणि पुत्राची आपले प्रेम चालू आहे, मोहब्बत चालू आहे. कधीची? अरब वर्षापासूनचं. कोण आलं? मी. जिथे परमेश्वर काय करतो? मोहब्बत, प्रेम. क्रॉसवर परमेश्वराने येशूवर काय थोपले? सर्व पाप. परमेश्वर खूप पवित्र आहे, तो पापाला बघू नाही शकत. वेल्डिंग मशीन असतं ना, वेल्डिंग मशीन. तुम्ही तुमच्या मुलाला शिकवता वेल्डिंग मशीन नाही नको बघू, नाही काय डोळे खराब होतील असेल ना मुलांना. त्याच प्रकारे परमेश्वर खूप पवित्र आहे, मला नाही बघू शकत. येशूला ते माहित होते. ही ती गोष्ट होती जी
संकटात टाकत होती. त्याला माहित होते जेव्हा तो क्रॉसवर जाईल जगभरातील पाप त्याचा ठोपले जाईल. आणि ही ती वेळ असेल जी पहिल्यांदाच पिता आणि पुत्र वेगळे होतील. इतिहासमध्ये पहिल्यांदा पिता आणि पुत्र जे अरब वर्षापासून काय होते सोबत, आज ते वेगळे होणार होते. येशूला नाही समजत होतं मी काय करू, कारण तो कधीच पित्याच्या बाहेर नव्हता. नाही समजत होतं हे कसं होणार. आणि मध्ये कोण होतं? मी आणि तुम्ही. बायबल बोलते देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, एकलौता पुत्र दिला. सर्वात कठीण क्षण होता, इतिहासमध्ये सर्वात नाजूक क्षण होता तो. आकाश काळा झाला होता आणि दगडे थरथर कापायला लागली होती. सृष्टीला पण समजत नव्हतं कसं रिॲक्ट करायचं आहे. पण कधीच बघितले नव्हते. त्यांनी पिता पुत्राला कायम सोबत बघितले होते. इथे पित्याला काय करावे लागले? आपल्या मोहब्बतसाठी स्वतःची मोहब्बत सोडावी लागली, स्वतःचे प्रेम सोडावे लागले. जे तुम्हाला समजेल ना, परमेश्वरासाठी काही पण करणं तुम्हाला खूप सोपे होईल. कसं तो तुम्हाला वॉचमन सोडून बाहेर काढले. खेच, तो आरामात खेच जरा, सोडतो रे आता. त्यासाठीच मजबूत माणूस घेतला. इसीलिए मजबूत आदमी लाया ताकि दौड़ा डर देखिए. हालेलुया. थैंक यू. बैठ समझ में आया आपको परमेश्वर ने क्या किया? आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्याचमुळे मला तुम्ही सांगा रात्री पण प्रार्थना करायची, मला काहीच फरक नाही पडत. समजण्यात येते की मला परमेश्वराने कसं मिळवलं होतं. साठी नाही जगू शकत, देवाच्या प्रेमामध्ये आहे. आता त्याचं प्रेम मोहब्बत समजण्यात आले. काहीच एवढं मोठं नाही जे मी त्यासाठी नाही देऊ शकत, कारण मला त्याचं प्रेम समजले. मी त्याचं प्रेम समजले. आता काय देऊ शकेल परमेश्वराला? परमेश्वराने पहिल्यापासून मला नाही दिले. काय असा व्यक्ती आहे ज्याला मी अरब वर्षापासून ओळखतो, मुलगा, मला माझी सेवा करण्यापासून नाही थांबू शकत. कुठले संबंध, नातेवाईक मला सेवा करण्यापासून नाही थांबू शकत. माहिती आहे मला मिळवण्यासाठी, मला सोडवण्यासाठी काय झाले होते. परमेश्वर माझ्यासाठी काय आहे नंबर 1. आणि काय केलं? आपल्याला योग्य बनवलं. आणि योग्यतेसाठी दाम किंमत खूप मोठी चुकवली त्याने. नाही बोलत की परमेश्वर आम्ही नाही करू शकत. Praise the Lord. Hallelujah. आता तुम्ही काय बघत आहे? त्या योग्यतेला. कशाला बघत आहे? त्या योग्यतेला. प्रकारे आहे, समजा एक माणूस आहे, त्याचे पाय कापले. तो सुरुवातीला ओळखते माझे पाय कापले, माझे पाय कापले, माझे काय पाय कापले. थोडा वेळ काय येईल? व्हीलचेअर येईल. त्याचे 5-6 महिने ओरडेल, विचार करेल माझ्यासोबत काहीतरी वाईट झाले. तो पुढे 6 महिन्यात उठेल. तो रडणार नाही आपल्या पायांना बघून. तो काय करेल? आरामात उठेल, आपली व्हीलचेअर घेईल आणि गार्डनमध्ये फिरायला जायचं. त्याला गार्डनमध्ये जायचं आहे, कारण आता त्याचा विश्वास आपल्या पायांवर नाही आहे. त्याचा विश्वास कुठे आला आहे? व्हीलचेअरवर. आता तुम्हाला आता हे समजतं. तुम्ही स्वतःच्या योग्यतावर विश्वास ठेवणं बंद करता आणि त्यावर विश्वास ठेवण्याची योग्यता परमेश्वराने तुम्हाला दिली आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं की मी सर्व काही करू शकतो. तुम्ही कसं राहणे निवडले आहे? परमेश्वरामध्ये राहणे निवडले आहे. माहीत पडलं आता की शेवटी झालं काय आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे विचार बदलले आहेत. हालेलुया. तुम्हाला
परमेश्वराचे प्रेम समजले. त्याने काय केले आहे? तुम्हाला योग्य बनवले आहे. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. रांदरे ग्रबोशरा आंदले ग्रबोशत्रा बलवा. लांतुली अली बसीता ला कदारे रला रिंदले रली रली अला बाबा रुंतले रिंदला रातिली अलबा रुंतिली योंतले रांतले आतला रातिली 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 अलबा लोंदले लोंदले लीरला जातले लांतिली लांथला लिंदोलो लेरले लाशती 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 लारला लिंदले 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 लिंदली शांदले लांदोलो लांदला लातिली आलला लुशते लारला. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. ओके, जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात, तुम्ही चांगल्या जागी आला ना, तुम्ही चांगल्या जागी आला आहात, तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहे. उभे राहा जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर. आणि माझी अशी इच्छा आहे जर तुम्ही अंधाराच्या वशमध्ये होता, सत्तेत होता, तर त्यातून तुम्ही सुटा. एक छोटीशी प्रार्थना करायची आहे तुम्हाला माझ्यानंतर तुम्ही त्या योग्यतेला ग्रहण कराल आणि त्या प्रेमाला समजाल. करायची इच्छा आहे प्रार्थना, तर डोळे बंद करा आणि जे मी बोलेल माझ्या पाठी तुम्ही तुमच्या तोंडाने ते बोला. आपल्या हृदयामध्ये विश्वास करून डोळे बंद करा. डोळे बंद करा, कारण तुमच्या लक्ष इथे ते नको जाऊन दे म्हणून बोलू शकता. हे प्रिय पित्या, मी तुझ्याकडे येतो येशूच्या नावामध्ये. मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जीवित देवाच्या पुत्रामध्ये, की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि तो आज सर्वदा जीवित आहे. आज मी येशूला बोलवतो माझ्या जीवनामध्ये माझा प्रभू होण्यासाठी, माझा स्वामी होण्यासाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. मी वाचलो आहे. आजपासून मी देवाची संतान आहे आणि मी आपल्या आतमध्ये देवाच्या परमेश्वराच्या जीवनाला ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर ही वेळ आहे आपली भेट, आपला दसमास आणि काय करायचं, पार्टनरशिप देण्याचं. थँक्यू, गॉड ब्लेस यू. कॉर आपली मदत करेल भेट देण्यासाठी. कॉरसाठी आपण टाळ्या वाजवू शकतो. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत, महान राजाची नगरी. महान आहे परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्यही. परमेश्वराच्या शहरात, त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर. सुंदर आहे स्तुतीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे. तो उत्तर दिशे
त्याच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर आहे स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद आहे तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेला सियोनाचा पर्वत महान राजाची नगरी. प्रार्थना करू. आपल्या हाताला उचलू शकता. धन्यवाद देतो परमेश्वर आमच्यावर इतके प्रेम करण्यासाठी. धन्यवाद आम्हाला अनुग्रह दिल्याबद्दल की आम्ही आमची भेट तुझ्याकडे आणू शकलो. आणि जसं आम्ही दिले आहे ह्याचे वाढलेले पीक आम्ही ग्रहण करतो. आम्ही या भेटेंवर गुणाकाराचे आशीर्वाद बोलतो परमेश्वरा. तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी ज्याने दिले आहे त्यांची योग्यता वाढत आहे आणि जे नाही देऊ शकले त्यांच्याकडे योग्यता येत आहे. त्या प्रेमाची समज येत आहे त्यांच्याकडे. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर जोरात टाळ्या वाजवू शकता येशूसाठी. अनाउन्समेंट आहे. तुम्हाला माहिती आहे आपण अनुग्रह ग्रहण केला नाही केला. पुनर्योग महिना आपण अनुग्रहाविषयी शिकत होतो, ऐकत होतो. तर आपण अनुग्रह ग्रहण सुद्धा करत होतो. तर ही वेळ आहे की आपण ह्या अनुग्रहाचा वापर करू. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि प्रत्येकाला करायच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला, शेजाऱ्याला बोला, प्रत्येकाला करायचे आहेत. स्वतःला वेगळे नको समजू सा. ठीक आहे. तुम्ही सुद्धा चर्च आहे, मी सुद्धा चर्च आहे. आणि चर्चला सांगत आहे हेच पुरेसे आहे. बाकी तर चर्चला स्वतः करायला लागते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चर्च आहे, तुम्हाला माहीत असले पाहिजे काय करायचे आहे. तरीसुद्धा मी सांगत आहे. समजा मी मोठे चर्च आहे, मला जास्त माहीत आहे, पण तुम्ही काय आहे, तुमच्या बढोतरीच्या ओर आहे, त्याच्याच रस्त्यावर आहे तुम्ही वाढण्याच्या. एक दुसऱ्याचं सर्वच मुले होते. ठीक आहे ना. आपण वाढत गेलो. मी तुमच्यापेक्षा पहिला समजलो, पण तुम्ही पण समजत आहे. प्रेज द लॉर्ड. ग्लोरी. तर सर्वात प्रथम आहे आत्म्या आपण जिंकले आहेत. त्या आत्म्यांना आपल्याला बनवून ठेवायचे आहे, टिकून ठेवायचे आहे. मी तुम्हाला पहिला सांगितलं फक्त आपण आत्मे जिंकणार नाही, त्यांना टिकून पण ठेवणार आहे. हे नाही की आपण सावत्रपासून सोडवलं आणि सावत्रीसाठी सोडले परत. नाही. समजलं का. नवऱ्याला सोडणार तर काय करत, नवरा कुठे जाईल, परत सावत्रकडे. जर आपण त्यांना सोडेल आणि इकडे टिकून नाही ठेवणार, ते परत कुठे जातील, अंधाराच्या सत्तेत. तिथेच आहे. पिक्चर, क्रिकेट, नातेवाईकांचे लग्न, त्यांच्या डान्स, त्यामध्ये डान्स, ढिंचिका. असं थोडीच की त्या जगामधून आले त्यांनी जग ह्यांच्यामध्ये निघालं. किती जणांना माझे बोलणे समजले. 2 स्टेप आहेत ना. एक तर आहे आपण ह्यांना जगातून बाहेर काढले, पण ह्यांच्या जग ह्यांच्यामधलं अजून तर आतमध्ये आहे ना. आता पण ढिंचिका आहे यांच्या आतमध्ये. यांचे जायचे पूर्ण चान्सेस आहेत. आपल्याला ह्यांना पकडून ठेवायचं आहे इथे. तुमच्याबरोबर आम्ही हेच केलं, नाही केलं होते. तुम्ही सुद्धा डिंग करून थोडं इथून निघून जाता. आम्ही काय केलं, ते होल बंद केलं. इथे आम्ही तुम्हाला पकडून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या आत्म्यांना तुम्हाला फक्त जिंकायचं नाही, ह्यांना टिकून ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचे आहे पास्टर बरोबर आपण पार्टनरशिप करणार आहे. 31 मार्चपर्यंत प्रत्येक सेलला 6,000 रुपये द्यायचे आहेत. किती द्यायचे आहेत. तर तुमचा सेल लीडर बोलता आहे, त्याच्याबरोबर सपोर्ट करा. प्रत्येक सेलचा, हे नाही की प्रत्येक सेल लीडरचं नाही, प्रत्येक सेलचा. 6,000 मोठे आहेत का. बिलकुल नाही. आपण वाढले आहेत, आपण वाढलो, आपल्याला माहीत आहे. आणि त्याला देण्याचा अनुग्रह आपल्यावर आहे. बोला आमेन. तर प्रत्येक सेल काय डेट आहे, 6,000 31 मार्चपर्यंत. दुसरा आपला मोठा प्रोजेक्ट आहे. आपण 31 मे पर्यंत काय करणार आहे, रॅप्सोडी बरोबर. कशाबरोबर, मोठे काम करणार आहेत. आणि ते आहे की ते फिगर मी तुम्हाला नंतर सांगेल. पहिला मी तुमचं रोल सांगेल. तुम्ही तुमचं काम बघा, तुम्ही काय करू शकता, की मोठं काय आहे, की तुम्ही तुमचा रोल बघा, की तुम्हाला काय करायचं आहे. मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे ना की एक सेल. पण आता काय करणार आहे, आपण अनुग्रहाला वाढवणार आहे. अनुग्रहाचा जास्त वापर करणार आहे. पुढच्या 3 महिन्यात, म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे, म्हणजेच आतापासून सुरुवात झाली. मार्च, एप्रिल आणि मे
सेलचा प्रत्येक व्यक्ती काय करणार आहे? प्रत्येक व्यक्ती कठीण आहे, त्याने तुम्हाला योग्य बनवले. काय बनवले? तर बोलणं कमी लहान आहे. हॅलो, हाय, हालेलुया. पण इथे वास्तविकता संघाचा रेट पण मागच्या टायमापेक्षा वेगळा आहे. 50 रुपये आहे प्रत्येक पुस्तक. म्हणजे एक व्यक्ती किती देत आहे? 10,000. मोठी गोष्ट आहे का? 3 महिन्यात किती? 3 महिन्यामध्ये एक माणूस किती देत आहे? 10,000. योग्यता मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. योग्यता यापेक्षा मोठी आहे. आणि आपण काय शोधतो? असे 5,000 व्यक्ती. आणि 5,000 × 200 किती झाले? 10 लाख. किती झाले? आणि लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे कराल, जेव्हा आपण हे करेल, भारताचा मालिक पण आपणच होणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, तर तयार आहे सर्व? तर सेलमध्ये जावा. तुमच्या सेल लीडर तुम्हाला अजून सांगतील. तर ही वेळ आहे, आपण उभे राहू, आपल्या हाताला उचलून परमेश्वराचा धन्यवाद द्या. वाढलेल्या अनुग्रहाच्या जीवनामध्ये काम करता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. त्याविषयी काम करण्याची योग्यता यांच्या आतमध्ये आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आम्ही मलाडच्या ह्या चर्च पासून पूर्ण जगात पसरवला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. यांच्या द्वारे लाखो आत्मे येत आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हे त्यांच्या आतमध्ये काम करणाऱ्या योग्यतेला बघत आहे, तुझ्या योग्यतेला बघत आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हास बरोबर सर्वदा असो. आणि आम्ही परमेश्वराच्या घरात निवास करेल आणि त्याची सेवा करेल येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद साजरा करा. वचन काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.